जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. तर ह्या सरकारचं असं म्हणणं येतं आहे की 50% वरचं आरक्षण आहे ते मराठा समाजाला देऊत, पण 50% वरचं आरक्षण दिलं ना की ते आपल्याला टिकत नाही. छगनसारखे असे भरपूर कितीतरी आड येते ती म्हणण्यापेक्षा सरकारच त्यांना आडवं जायला सांगतंय म्हणायला काय हरकत नाही. आणि ते आरक्षण पण संपवून टाकते. तर त्याच्यामुळं 50% आतून आणि ओबीसीमधूनच आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे हे ठामपणे ठरवायचं. आणि तेच आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी सरकायचं नाही. ते आरक्षण भेटलं ना आपल्या पिढ्याने पिढ्या आपलं चांगलं होणार आहे, आपलं कल्याण होणार आहे. आणि आरक्षण दिलं की आपला समाज इतक्या पुढे जाणार आहे की मराठा समाज एक नंबरला अशी आपल्या समाजाची ओळख होईल. तर हेच सरकारला नको आहे. त्याच्यामुळं वारंवार आपल्याला मागं खेचण्याचा प्रयत्न ही सरकार करते. आणि शेवट आपलं वाटोळं केलंच पहिल्यापासून ह्या बामणी काव्यानं. आणि आता पण आपल्याला तीच पुढी फक्त माणसं मध्ये घालायची दुसरी आणि ह्यांचा डाव साधून घ्यायचा. तर ते आता आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या लेकराच्या कल्याणासाठी मनोजदादा रक्ताचं पाणी हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून झुंज देतात. तर त्यांना आपण पाठिंबा द्यायचा. आणि जर ज्यावेळेस दादा सांगतील की मुंबईला जायचं त्यावेळेस आपण मुंबई गाठायची आणि आपलं स्वतःचं हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय माघार यायचं नाही. जिथं मराठा झुकत नाही तिथं इतिहास, जिथं मराठा वाकत नाही, जिथं चूक नाही तिथं मराठा झुकत नाही. हे आपण आता सरकारला दाखवून देऊ.